नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बेसिकचे हे 2-3 लेक्चर्स पाहितले. आता आपण थोडंसं डिटेलिंगमध्ये जाणार आहोत. आपण थोडं स्पेसिफिककडे जाणार आहोत. त्याच्या अगोदर एक छोटी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही मुद्दे असे आहेत की एका टॉपिकमधले जे कळण्यासाठी आपल्याला दुसऱ्या टॉपिकमध्ये थोडंफार जावं लागतं. जसं की राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक मी तुम्हाला शिकवलाच नाही आहे. मी काय केलं आहे, फक्त GDP, GNP, NDP, NNP हे शिकवलं आहे, बरोबर आहे. त्यातले काही मुद्दे मी का ठेवलेत, कारण एकदा हे बजेट झालं की बजेट होत असताना त्यातले छोटे छोटे मुद्दे मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने शिकवणार आहे. आणि जेव्हा एक 10-15 दिवसांचे लेक्चर होतील त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपण सिलेबसच्या कुठपर्यंत आलेलो आहोत. कारण आता काय होतं, मी जर ओळीनं सिलेबसमधल्या प्रत्येक ओळीनं जर जात गेलो तर ते थोडं मोनोटोनस होईल, बोरिंग होईल आणि प्रत्येक मुद्द्याची लिंक तुम्हाला लागणार नाही. तर या लिंक मेंटेन करण्यासाठी आपण काय करतोय, ते बेसिक मुद्दे झाल्यानंतर आपण आता काय करतोय, सार्वजनिक वित्त या टॉपिककडे येतोय. सार्वजनिक वित्त याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, पब्लिक फायनान्स हा शब्द वापरतो. पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं इकॉनॉमिक्स जर चांगलं कळायचं असेल तर पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट ही स्वतःच्या भाषेमध्ये समजून घ्यायची आहे. जोपर्यंत तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट स्वतःच्या भाषेमध्ये समजून घेत नाही, अंडरस्टँड करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार नाही. तर आपण काय करूया, तर सोप्या भाषेमध्ये हा पब्लिक फायनान्स किंवा सार्वजनिक वित्त म्हणजे काय समजून घ्या. आता एक महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा जेव्हा पॉलिटीमध्ये किंवा इकॉनॉमीमध्ये पब्लिक किंवा सार्वजनिक हे 2 शब्द येतील, या 2 शब्दाचा हमेशा अर्थ लक्षात ठेवायचा. हे 2 शब्द म्हणजे काय, सरकार, गव्हर्नमेंट किंवा सरकारी. राहील लक्षात, हे परमनंटली लक्षात ठेवा. सार्वजनिक वित्त म्हणजे काय, सरकारी वित्त, सरकारशी संबंधित असणारं वित्त. पब्लिक फायनान्स म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये सार्वजनिक वित्त म्हणतो, याचा अर्थ काय होतो, सरकारशी संबंधित असणारं वित्त. आलं लक्षात. एक लक्षात ठेवा, प्रत्येक कन्सेप्ट जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये समजून घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळणार नाहीत. म्हणून आपण आज काय शिकणार आहोत, सार्वजनिक वित्त हा टॉपिक शिकणार आहोत. मग सार्वजनिक वित्त म्हणजे काय, तर जेव्हा कधी सार्वजनिक वित्त हा शब्द येईल तेव्हा सोपा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. सार्वजनिक वित्त म्हणजेच सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च या दोन्हीचं धोरण. सरकार कुठून कुठून कसे किती पैसे कमवणार आहे, सरकार कुठं कसे किती पैसे खर्च करणार आहे, याला आपण सार्वजनिक वित्त हा शब्द वापरतो. आलं लक्षात. सो ही सगळ्यात सोपी कन्सेप्ट आहे सार्वजनिक वित्त. वरकरणी पाहितल्यानंतर आपल्याला वाटतं की हे किती अवघड आहे. सार्वजनिक वित्त हा शब्द आपण कधी ऐकला नाही, आपल्या बोलीभाषेतला नाही, आपल्या दैनंदिन व्यवहारातला नाही. काय ही मराठी भाषा एवढी अवघड आहे, ती तशी करून ठेवली टेक्निकल का, कारण ते टेक्निकल वापरल्यामुळे त्यामध्ये स्पेसिफिसिटी आहे. आपण जर मराठी भाषेतल्या आर्थिक संकल्पनांना आपली बोलीभाषा वापरली तर सगळा गोंधळ उडेल. त्यामुळे टेक्निकल स्पेसिफिसिटीसाठी हे काही टेक्निकल टर्म्स वापरलेले आहेत. तर इथं लक्षात ठेवा, सार्वजनिक वित्त म्हणजे काय, सोप्या भाषेमध्ये सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च याबद्दल सगळ्या गोष्टी सांगणारं जे महत्त्वाचं धोरण असतं याला आपण सार्वजनिक वित्त हा शब्द वापरतो. सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च. सरकार म्हणजे काय, केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार. या 3ही स्तरांवरचं जे सरकार आहे यांच्या कमाई आणि खर्चाबाबतचं जे मॅनेजमेंट असतं, जे व्यवस्थापन असतं, या व्यवस्थापनाला आपण सार्वजनिक वित्त हा शब्द वापरतो. चालेल. आता आपण काय करूया, या सार्वजनिक वित्तामध्ये एक एक मुद्दा हळूहळू उलगडून पाहूया. चला तर, सरकारच्या कमाई आणि सरकारी खर्चाच्या धोरणाला सार्वजनिक वित्ताचा भाग मानलं जातं. सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च. चालेल. मग याला आपण अर्थव्यवस्थेच्या भाषेमध्ये एक स्पेसिफिक टर्म आहे, एक विशिष्ट शब्द आहे, व्याख्या आहे. ती व्याख्या काय आहे, तर ती व्याख्या आहे, याला आपण फिस्कल पॉलिसी किंवा राजकोषीय धोरण हा शब्द वापरतो. इथून पुढे हमेशा लक्षात ठेवा, जेव्हा कधी फिस्कल किंवा राजकोषीय, बघा इथं राजकोषीयचा अर्थ काय असतो, इथं राज म्हणजे सरकार. काय अर्थ होतो, राज म्हणजे सरकार, राजाचं राज्य, आणि कोषीय म्हणजे काय, त्याची तिजोरी. बरोबर आहे. तर राज्याच्या तिजोरीबद्दल, राजाच्या तिजोरीबद्दलचे धोरण आहे. आणि तिजोरी म्हणलं की त्यामध्ये काय आलं, तिजोरी किंवा कोष म्हणजे त्यामध्ये काय आलं, काही ठिकाणावरनं पैसे येणार आहेत, मग ते टॅक्सेसमधनं येणार असतील, सरकारनं गोळा केलेली फीस असेल, सरकारनं लावलेला दंड असेल, किंवा सरकारच्या कंपन्यांना केलेली कमाई असेल, या सगळ्या गोष्टी. तर इथं बेसिक काय आहे, सरकारचं जे कोशाचं धोरण आहे, पैशांचं धोरण आहे, कमाईचं धोरण आहे, ते म्हणजे काय, राजकोषीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी. थोडक्यात सरकारचं कमाईचं आणि खर्चाचं धोरण. तिजोरीमध्ये काय असतं, कुठनं कुठनं कमाई झालेली आहे आणि कुठं कुठं खर्च झालेला आहे हे ज्यात मांडलं जातं ते काय आहे, सरकारची तिजोरी आहे.
सो जेव्हा कधी फिस्कल हा शब्द येईल तर फिस्कल शब्दाचा सोपा अर्थ लक्षात ठेवायचा, सरकारची कमाई आणि खर्च. हमेशा लक्षात ठेवायचं. फिस्कल म्हणजे काय? सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च. राजकोष शब्दाचा अर्थ सुद्धा सेम होतो, सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च. या खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहेत आणि ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवतो या कन्सेप्टच्या ज्या डेफिनेशन्स मी तुम्हाला सांगणार आहे, या डेफिनेशन्स तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही, ॲब्सोल्युटली नाही. तुम्ही कुठेही शोधा, त्या डेफिनेशन्स मला दाखवा, या तुम्हाला कुठेही डेफिनेशन्स मिळणार नाहीत. म्हणून जेव्हा मी सांगतोय जमलं तर व्हिडिओ पॉज करा आणि मी जे सांगतोय ते तुम्ही रनिंग हँडरायटिंगमध्ये लिहून घेत चला, जेणेकरून काय होईल, जे मी सांगतोय तुम्हाला एक आपण जसं क्लासमध्ये लिहितो ना सर जे शिकवतात एक्झाम्पल, तसं रनिंग कॉमेंट्री लिहित चला, तुम्हाला फायदा होईल. या सगळ्यांच्या PDF नोट्स तुम्हाला मिळणार आहेत, पण PDF मध्ये पण काय थोडक्यात डेफिनेशन असेल, पण हे जे मी एक्झाम्पल लिहितोय लिहून देतोय हे त्यामध्ये नसेल, हे इथे एक्सप्लेनेशन असेल, म्हणून तुम्ही लिहून घेत चला. तर फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय धोरण आणि फिस्कल पॉलिसी म्हणजेच सार्वजनिक वित्त. तर याचे डेफिनेशन काय आपण पाहूया. डेफिनेशन आहे राजकोषीय धोरण किंवा फिस्कल पॉलिसी म्हणजे सरकारच्या कमाई आणि खर्चाचं धोरण. लक्षात ठेवा, राजकोषीय धोरण म्हणजे काय? सरकारच्या कमाई आणि खर्चाचं धोरण. म्हणजे काय? सोपा कन्सेप्ट आहे. सरकार कोणकोणत्या सोर्सेसमधून, आता सरकारकडे कोणते कोणते सोर्सेस असतात? तुमच्यावर टॅक्स लावलेला आहे, तुमच्याकडनं दंड वसूल केलेला आहे, सरकारी कंपन्या आहेत, या सरकारी कंपन्या प्रॉफिट कमवतात. मग सरकारी कंपन्यांनी प्रॉफिट कमवल्यानंतर ते जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट सरकारच्या तिजोरीमध्ये येतं, किंवा सरकारनं कुणाला तरी कर्ज दिलेलं असतं, त्या कर्जाचं व्याज सरकारला मिळतं. तर सरकारला कोणकोणत्या सोर्सेसमधून किती प्रमाणामध्ये, म्हणजे किती प्रमाणात आणि केव्हा, म्हणजे कोणत्या टाईम पिरियडला, दर 3 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी, दर 9 महिन्यांनी किंवा एका वर्षाने, ॲन्युअली, बायॲन्युअली, केव्हा पैसे कमावणार आहे व आलेले पैसे कुठे, कसे, केव्हा आणि किती प्रमाणात खर्च करणार आहे, हे जेव्हा सरकार ठरवतं याला आपण सरकारचं राजकोषीय धोरण असं म्हणतो. थोडक्यात बऱ्याचदा आपल्या घरी बोलताना आपल्या आईवडिलांचं बोलणं सुरू असतं की यावर्षी कोरोनामुळे आपल्या घरचं बजेट कोलमडलंय. आलं लक्षात? बजेट कोलमडले याचा अर्थ काय झाला? ज्या सगळ्या सोर्सेसमधनं घरी कमाई व्हायची त्या सगळ्या सोर्सेसमध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळं तेवढ्या प्रमाणामध्ये पैसे येत नाही आहेत आणि हे पैसे न आल्यामुळं ऑटोमॅटिकली जो खर्च आहे, मेडिकलवरचा खर्च वाढलेला आहे, शिक्षणावरचा खर्च वाढलेला आहे, वस्तू आणि सेवांच्या शॉर्टेजमुळे वस्तू आणि सेवा महाग झालेल्या आहेत, त्यामुळे एक तर एका बाजूने येणारी कमाई कमी झालेली आहे व त्यासोबतच आपला जो खर्च आहे हा खर्च ऑटोमॅटिकली वाढलेला आहे. यामुळे आपलं बजेट कोलमडलं. तर बजेट कोलमडलं म्हणजेच काय? आपल्या देशासाठी राजकोषीय धोरण कोलमडणं. आलं लक्षात? तर सोपा कन्सेप्ट आहे, सार्वजनिक वित्त म्हणजेच फिस्कल पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी म्हणजे सरकार कोणत्या कोणत्या सोर्सेसमधनं किती प्रमाणामध्ये केव्हा पैसे कमावणार आहे आणि सरकार कोणत्या कोणत्या सोर्सेसमध्ये कुठे, केव्हा, किती प्रमाणात पैसे खर्च करणार आहे, या सर्वांचं जे धोरण आहे या धोरणाला आपण फिस्कल पॉलिसी किंवा राजकोषीय धोरण असं म्हणतो. क्लिअर? हा सोपा डेफिनेशन आहे राजकोषीय धोरणाची, फिस्कल पॉलिसीची. कुठेही तुम्ही लक्षात घ्या, सरकारच्या किंवा एकदम सोप्या भाषेमध्ये सरकारच्या कमाईच्या आणि खर्चाच्या धोरणाला आपण राजकोषीय धोरण या नावानं ओळखतो. चालेल? मग याचे उद्दिष्ट काय आहेत? हे सरकार राजकोषीय धोरण वापरताना का, म्हणजे काय डोक्यात ठेवतं, सरकारचे टार्गेट्स काय आहेत? तर पहा, राजकोषीय धोरणाचे उद्दिष्ट काय? सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आहे रोजगार निर्मिती करणं. बरोबर आहे? रोजगार का निर्माण करायचा? तर त्यामागचं मेन कारण आहे की भारतासारखा जो डेव्हलपिंग कंट्री आहे, विकसनशील देश आहे, या विकसनशील देशामध्ये खाजगी क्षेत्र खूप कमी आहे, लोकसंख्या खूप जास्त आहे, स्किल कमी आहे, एज्युकेशन कमी आहे आणि भांडवल निर्मिती कमी आहे. आता मी हा एक शब्द वापरलाय, भांडवल निर्मिती. हे सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला हा कन्सेप्ट शिकवतो, भांडवल निर्मिती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, याला आपण कॅपिटल फॉर्मेशन असं म्हणतो. कॅपिटल फॉर्मेशन म्हणतो. कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे काय? तर त्या ठिकाणी किती भांडवलाची निर्मिती झाली आहे म्हणजे कॅपिटल फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल, माझं घर एका डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि डोंगराच्या पायथ्याशी असताना मी एकदम निवांत आयुष्य जगत होतो. काही दिवसांनी माझ्या घराच्या त्या डोंगराच्या पायथ्यापासनं समजा एक हायवे गेला, स्टेट हायवे गेला, नितीन गडकरीजी आले, त्यामुळे आपल्या महाराष्ट्राला नाही भारताला खूप चांगल्या प्रकारचे रस्ते मिळाले आणि आपला खूप मोठा, तुम्ही पाहत आहात की खूप चांगलं काम झालेलं. बरोबर? समजा माझ्या गावाच्या डोंगरापासून तो रस्ता गेलाय
आता हा रस्ता गेल्यामुळे काय झालं, त्या रस्त्यावर येणाऱ्या लोकांची आवक जावक वाढली. तर मला वाटलं चला या लोकांना आपण काय करूया, चहा देऊया. मी त्या ठिकाणी एक छोटीशी चहाची टपरी टाकली आणि या चहाच्या टपरीवर रोज 100 लोक थांबायला लागली. मी 10 रुपये चहाचा रेट ठेवला. 100 गुणिले 10 म्हणजे 1000 रुपये. तर काय झालं, माझी एका दिवसाची कमाई 1000 रुपये झाली. आता हे 1000 रुपयांपैकी 700 रुपये मी बँकेत टाकले, 250 रुपये माझा खर्च झाला. तरीसुद्धा मला सांगा इथं किती रुपयांची निर्मिती झाली. माझ्याकडं जे पैसे लोक खिशात घेऊन जात होते, बरोबर आहे, ते पैसे त्या लोकांनी तिथं खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे किती रुपयांची भांडवल निर्मिती झाली, 100 रुपयांची भांडवल निर्मिती झाली. ही सगळ्यात सोपी प्रोसेस आहे कॅपिटल फॉर्मेशनची. उद्या काय झालं, उद्या समजा माझा एकदम डोंगराळ भाग आहे, तिथं खूप सगळे सीताफळांचे झाड आहेत. मी रस्त्यावर टोपले घेऊन उभा राहिलो सीताफळ विकण्यासाठी आणि सीताफळ विकून एक सीताफळाचं टोपलं 200-250 रुपये, तर मला त्यामधनं पैसे मिळायला सुरू झाले. हे भांडवल निर्मिती झाली. आणि सरकारचं काम आहे भांडवल निर्मिती करणं, कारण या भांडवलाच्या निर्मितीमधनं पैसे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फिरायला सुरू होतात आणि या फिरलेल्या पैशामधनं रोजगार निर्माण होतो. त्यामुळं सरकारनं कुठं कसे किती पैसे खर्च करावे हे सरकारचं धोरण महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सरकारचं राजकोषीय धोरण महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत सरकार त्याच्याकडे आलेले पैसे केव्हा कसे कुठं किती खर्च करायचे याचा प्राधान्यक्रम याची प्रायोरिटी ठरवत नाही, तोपर्यंत बॅलन्स बसणार नाही. सो पहिला उद्दिष्ट आहे रोजगार निर्मिती, पूर्ण रोजगार निर्माण करणं. दुसरं उद्दिष्ट आहे किमतींमध्ये स्थिरता ठेवणं, स्टेबिलिटी ठेवणं. बरोबर आहे, स्टेबिलिटी ठेवणं म्हणजे काय, मार्केटमध्ये पैशांची क्वांटिटी जास्त झाली हे मी शिकवल नंतर. फक्त लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी RBI आणि पैसा आणि महागाई हा टॉपिक शिकवल त्यावेळेस महागाई कशी निर्माण होते, महागाई कशी कमी होते हे सगळं विस्तृतपणे शिकवणार आहे. इथं फक्त लक्षात ठेवा, मार्केटमध्ये पैशांची स्थिरता राखणं हे सुद्धा या राजकोषीय धोरणाचं काम आहे. तिसरं आहे आर्थिक विकासाच्या वाढीचा दर वाढविणे, आर्थिक विकास. चौथं उद्दिष्ट आहे संसाधनांचं योग्य आणि न्याय्य वितरण करणे, म्हणजे ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी पैसे खर्च करणं. भारत जो डेव्हलपिंग कंट्री आहे, या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये लोकसंख्या जास्त आहे, गरजा खूप जास्त आहेत आणि त्या प्रमाणामध्ये संसाधनांची संख्या, संसाधनांचं प्रमाण एवढं कमी आहे की हे सर्वांना योग्य पद्धतीनं जर पुरवायचं असेल तर त्याचं रॅशनिंग करायला हवं, त्याचं योग्य पद्धतीनं वितरण करायला हवं. आणि हे वितरण करण्यासाठी आवश्यक गोष्ट काय आहे, सरकारनं स्वतः त्याचं वितरण करण्यामध्ये पुढाकार घेणं, जसं की जमीन सुधारणा कायदा, बरोबर आहे, किंवा वन जमिनी हक्क कायदा, फॉरेस्ट राईट्स ड्वेलर्स ॲक्ट, ज्यामार्फत काय होतं ते पर्टिक्युलर वन जमिनी त्या ठिकाणी राहणाऱ्या ड्वेलर्सच्याच मालकीच्या असाव्या. हे संसाधनांचं वितरण जोपर्यंत सरकार करत नाही तोपर्यंत समता निर्माण होत नाही, असमानता कमी होणार नाही. तर इथं काय आहे, संसाधनांचं योग्य किंवा न्याय्य वितरण करणं. त्यानंतर कमाई आणि संपत्तीचं समान वितरण करणं. किंमत स्थिरता सोबतच पुढचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आर्थिक स्थिरता आणणं. त्यानंतर भांडवल निर्मितीची वाढ करणं, गुंतवणूक वाढीस लावणं. सोपा कन्सेप्ट आहे. गुंतवणूक वाढीस का लावायची आहे, कारण भारतामध्ये खाजगी क्षेत्र कमी आहे, लोकांचे पैसे कमी आहेत आणि अशा वेळेस आपल्याला परदेशामधनं गुंतवणूक येणं आवश्यक आहे. सोबत भारतीय बिझनेसमॅनला सुद्धा तुम्ही इथं जास्तीत जास्त गुंतवणूक करा, कारण तुमच्या गुंतवणुकीच्या आधारावरती या सगळ्या गोष्टी योग्य ठरणार आहेत. तर इथं बेसिक काय लक्षात ठेवायचं, गुंतवणूक वाढीस लावणं हा सुद्धा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढचं आहे सरकारच्या प्राथमिकता जपणं. म्हणजे सरकारनं आत्ताच्या घडीला 8000 कोटी बांधून संसद बांधावी का भारतामधले गरिबी, असमानता, बेरोजगारी दूर करण्यास प्रयत्न करावा हे महत्त्वाचं आहे. सरकारने सध्याच्या कंडिशनला खूप सगळे पैसे खर्च करून मुंबई, अहमदाबाद, त्यानंतर दिल्ली ही बुलेट ट्रेन बांधावी का त्या ठिकाणी असणाऱ्या सध्याच्या पायाभूत सुविधा यांच्यामध्ये चांगलं काम करून चांगला विकास करावा हे सगळं ठरविणे यांचं काम आहे. सरकारच्या प्राथमिकता कशामधल्या, कुठून कसे किती पैसे कमवायचेत, कुठं कसे किती पैसे खर्च करायचेत, या प्राथमिकता जपणं. त्यानंतर रिजनल इनइक्वॅलिटी दूर करणं, क्षेत्रीय असमानता दूर करणं. खाजगी आणि सरकारी कंपन्यांमध्ये समतोल राखणं. सरकारच्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीमुळं कोणत्याही पद्धतीनं खाजगी आणि ज्या सरकारी कंपन्या आहेत यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा असमतोल होता कामा नये हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. सगळ्यात शेवटचं आहे मॅक्रो इकॉनॉमिक स्थिरता आणणं. काय आणणं, मॅक्रो इकॉनॉमिक स्थिरता आणणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. राहील लक्षात. मॅक्रो इकॉनॉमिक स्थिरता आठवतं ना, मी तुम्हाला सगळ्यात पहिल्या दिवशी शिकवलं होतं. आपल्या अर्थव्यवस्थेचे जे घटक आहेत यांचं आपण खूप सगळ्या पद्धतीनं वर्गीकरण करू शकतो. त्यामधलं एक महत्त्वाचं वर्गीकरण आहे मॅक्रो इकॉनॉमिक आणि मायक्रो इकॉनॉमिक घटक.
अर्थव्यवस्थेचं कॅरेक्टर रिफ्लेक्ट करणाऱ्या सर्व घटकांना आपण मॅक्रो इकॉनॉमिक घटक असं म्हणतो. गरिबी, बेरोजगारी, असमानता, GDP, GNP, महागाई, बॅलन्स ऑफ पेमेंट, व्यवहार समतोल, हे सगळं काय झालं, हे सगळे मॅक्रो इकॉनॉमिक घटक झाले. तर या सर्व मॅक्रो इकॉनॉमिक घटकांमध्ये स्थिरता आणणं हे या फिस्कल पॉलिसीचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. राहील लक्षात. उद्दिष्टांवर नक्की प्रश्न असतो, लक्षात ठेवा. राज्यसेवा मुख्य व यासोबतच तुमच्या इतर सगळ्या ठिकाणावर उद्दिष्टांवर प्रश्न असतो, हे पक्क लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग राजकोषीय धोरणांचे प्रकार कोणते आहेत, तर बेसिकली वेळेनुसार किंवा टाईमलाईननुसार किती वेळ त्यासाठी लागतो यानुसार राजकोषीय धोरणांचे 3 मुख्य प्रकार पडतात. सगळ्यात पहिला प्रकार आहे दीर्घकालीन राजकोषीय धोरण म्हणजे लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी, दुसरा आहे मध्यमकालीन म्हणजे मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी, आणि तिसरा आहे लघुकालीन राजकोषीय धोरण म्हणजे काय, शॉर्ट टर्म फिस्कल पॉलिसी, शॉर्ट टर्म. लक्षात ठेवा, राजकोषीय धोरणांना आपण टाइमलाईन नुसार 3 भागांमध्ये डिवाइड करतो. एक आहे लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन, दुसरा आहे मीडियम टर्म म्हणजे मध्यमकालीन, तिसरा आहे शॉर्ट टर्म म्हणजे लघुकालीन. हे 3 महत्त्वाचे धोरणं आहेत. पहा, मी तुम्हाला काय सांगितलं, राजकोषीय धोरण म्हणजे काय, सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च याचं धोरण, बरोबर आहे. मग लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, जेव्हा सरकार जवळपास 15 ते 25 वर्षांचं नियोजन करतं, जेव्हा सरकार 15 ते 25 वर्षांचं नियोजन करतं, म्हणजे येणाऱ्या 15 वर्षांमध्ये किंवा येणाऱ्या 25 वर्षांमध्ये सरकार कुठून कसे किती पैसे कमवणार आहे व या 25 वर्षांमध्ये सरकार कुठं कसे किती पैसे खर्च करणार आहे, हे जे लॉंग टर्म धोरण सरकार राबवतं याला म्हणायचं दीर्घकालीन राजकोषीय धोरण. याला म्हणायचं दीर्घकालीन राजकोषीय धोरण. याचं एक्झाम्पल आहे इंग्लिशमधलं, याला आपण म्हणतो दूरदृष्टी योजना किंवा याला आपण म्हणतो दूरदृष्टी नियोजन. इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो पर्स्पेक्टिव्ह प्लॅन. इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो पर्स्पेक्टिव्ह प्लॅन किंवा दूरदृष्टी योजना. राहील लक्षात. पहा, जेव्हा सरकार 15 ते 25 वर्षांचं धोरण आखतं याला आपण पर्स्पेक्टिव्ह प्लॅन किंवा दूरदृष्टी योजना किंवा तुमचं दीर्घकालीन राजकोषीय धोरण असं म्हणतो. त्यानंतर दुसरं आहे मध्यमकालीन. मग सरकार काय करतं, हे जे 25 वर्षांचं टार्गेट आपण ठेवलंय या 25 वर्षांच्या टार्गेटला 7 वर्षांमध्ये डिवाइड करतो, म्हणजे 4 7 वर्षांचे पार्ट किंवा 5 वर्षांमध्ये डिवाइड करतो, म्हणजे 5 वर्षांचे पार्ट, बरोबर. म्हणजे थोडक्यात सरकारनं काय केलं, मध्यमकालीनसाठी पंचवार्षिक योजना आखल्या. पंचवार्षिक योजना यामध्ये काय असेल, थोडक्यात समजा पुढच्या 25 वर्षात सरकारनं ठरवलंय की सरकारला समजा 10 गिगावॅट इलेक्ट्रिसिटी कशापासून उत्पन्न करायची आहे, फक्त समजा ओशनिक थर्मल एनर्जीपासून उत्पादन करायचे पुढच्या 25 वर्षात. मग सरकार काय करतं, पहिल्या 5 वर्षात सरकार फक्त काय करणार, जमीन अक्वायर करणार, पुढच्या 5 वर्षात टेक्नॉलॉजी विकत घेणार, त्यानंतरच्या पुढच्या 5 वर्षात सगळ्या गोष्टी इन्स्टॉलेशन करणार, त्यानंतरच्या 5 वर्षात सरकार त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी लावणार, त्याचा वापर करायला सुरू करणार, आणि मग सगळ्यात शेवटच्या 5 वर्षांमध्ये सरकार या ओशनिक थर्मल एनर्जीला कमर्शियल लेवलला कसं आणणार हे सरकार ठरवतं. आलं लक्षात. म्हणजे जो 25 वर्षांचा प्लॅन आहे, या 25 वर्षांच्या प्लॅनला परत सरकार काय करतं, 5 वर्षांमध्ये डिवाइड करतं. पहिल्या 5 वर्षांचं टार्गेट, दुसऱ्या 5 वर्षांचं टार्गेट, तिसऱ्या 5 वर्षांचं टार्गेट सरकार काय करतं, कंटिन्युअस डिवाइड करतं. आणि हे डिवाइड करून मग काय करतं सरकार, ऑटोमॅटिकली हे सगळं डिवाइड झाल्यानंतर त्या ठिकाणी मग सरकार त्याची अंमलबजावणी करतं. याला म्हणायचं मध्यमकालीन राजकोषीय धोरण किंवा पंचवार्षिक योजना, मीडियम फिस्कल पॉलिसी, मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी. हे याचं एक्झाम्पल आहे पंचवार्षिक योजना. मग आता हे पहिले 5 वर्ष आहेत, या 5 वर्षांना सरकार परत काय करतं, ॲन्युअल योजनामध्ये डिवाइड करतं. पहिल्या वर्षी या 5 वर्षांचं टार्गेट काय आहे, जमीन अधिग्रहण करणं. मग पहिल्या 5 वर्षी पहिल्या वर्षी सरकार तपासतं कुठं कुठं जमीन घेऊ शकतो, दुसऱ्या वर्षी सरकार त्या शेतकऱ्यांसोबत बोलतं, तिसऱ्या वर्षी सरकार त्या शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करतं, चौथ्या वर्षी सरकार त्या शेतकऱ्यांना पैसे ट्रान्सफर करतं, आणि शेवटच्या वर्षी मग सरकार तिथे जे डिस्प्यूट्स असतील, जे भांडण असतील, हे सगळे भांडण सोडवितं. म्हणजे जमीन अधिग्रहणाला सुद्धा सरकार काय करतं, 5 टप्प्यांमध्ये डिवाइड करतं आणि दरवर्षी त्यावर काम करतं. याला म्हणायचं शॉर्ट टर्म फिस्कल पॉलिसी किंवा लघुकालीन राजकोषीय धोरण. याला म्हणायचं शॉर्ट टर्म फिस्कल पॉलिसी किंवा लघुकालीन राजकोषीय धोरण. याचं सगळ्यात बेसिक एक्झाम्पल आहे अर्थसंकल्प.
याचं बेस्ट एक्झाम्पल आहे अर्थसंकल्प. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अर्थसंकल्प हा तुमच्या राजकोषीय धोरणाचा भाग आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अर्थसंकल्प हा तुमच्या राजकोषीय धोरणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. राहील लक्षात? सोपं आहे. परत एकदा सांगतो, राजकोषीय धोरण हे टाइमलाईननुसार 3 टाईपचे असतात: लॉंग टर्म, मीडियम टर्म, शॉर्ट टर्म. लॉंग टर्ममध्ये सरकारच्या 15 ते 25 वर्षांच्या कमाईचं आणि खर्चाचं नियोजन केलं जातं. मीडियम टर्ममध्ये सरकार त्या 25 वर्षांना 5-5 वर्षांना डिवाइड करतं आणि शॉर्ट टर्ममध्ये मग सरकार त्या 5 वर्षांना परत दर वर्षाच्या नियोजनामध्ये डिवाइड करतं. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. लॉंग टर्म, मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्म हे राजकोषीय धोरणाचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. आणि यातलं जे आपण शिकणार आहोत, जो आपल्या सार्वजनिक वित्ताचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, तो महत्त्वाचा भाग आहे लघुकालीन राजकोषीय धोरण, जो आहे अर्थसंकल्प. आपल्या संविधानामध्ये अर्थसंकल्प कोणत्या कलमानुसार आहे? आपल्या संविधानामध्ये अर्थसंकल्प आर्टिकल 112 नुसार आहे. लक्षात ठेवा, आपल्या संविधानामध्ये अर्थसंकल्प आर्टिकल 112 नुसार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. अर्थसंकल्प हा शब्द म्हणजे बजेट हा शब्द आपल्या पूर्ण संविधानामध्ये कुठेही वापरण्यात आलेला नाहीये. त्याऐवजी शब्द आहे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. परत एकदा सांगतो, आपल्या पूर्ण संविधानामध्ये अर्थसंकल्प हा शब्द कुठेही वापरण्यात आलेला नाहीये. आपल्या पूर्ण संविधानामध्ये अर्थसंकल्पाऐवजी शब्द आहे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो वार्षिक अंदाजपत्रक. क्लिअर हा मुद्दा? पहिला मुद्दा हा झाला राजकोषीय धोरणांचे प्रकार. एक तर म्हणजे तुम्हाला आता एकदम क्रिस्टल क्लिअर काय गोष्ट डोक्यात पडली? सार्वजनिक वित्त म्हणजे राजकोषीय धोरण आणि राजकोषीय धोरण म्हणजे काय? तुमचं बजेट. एवढं सोपं आहे. म्हणजे थोडक्यात सार्वजनिक वित्त या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत? आपल्या पूर्णच्या पूर्ण बजेटचं सगळंच्या सगळं स्ट्रक्चर शिकणार आहोत. हे लक्षात ठेवा. चालेल? आता आपण पाहूया अर्थसंकल्पाचं स्ट्रक्चर काय आहे. थोडा महत्त्वाचा भाग आहे. यावर प्रश्न नक्की विचारला जातो. पहा, हे आपल्या अर्थसंकल्पाचं स्ट्रक्चर आहे. अर्थसंकल्पाचं स्ट्रक्चर झाल्यानंतर आपण आज थोडंसं छोटं लेक्चर घेणार आहे, कारण हे स्ट्रक्चर महत्त्वाचं आहे. हे स्ट्रक्चर शिकून झाल्यानंतर उद्या मात्र आपण याच्यावरचे खूप महत्त्वाचे कन्सेप्ट शिकणार आहोत, जे तुम्ही कोणत्याही केसमध्ये विसरता कामा नये. अर्थसंकल्पाचं स्ट्रक्चर पहा. स्ट्रक्चर काय आहे? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, अर्थसंकल्प म्हणजे काय? सरकारचं सार्वजनिक वित्त. बरोबर आहे. मग अर्थसंकल्प आपल्या संविधानाच्या कोणत्या कलमानुसार आहे? हे आर्टिकल 112 नुसार आहे. कशानुसार आहे? आर्टिकल 112 नुसार. परत मघाची महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा, अर्थसंकल्प हा शब्द पूर्ण संविधानामध्ये कुठेही वापरण्यात आलेला नाही. त्याऐवजी संविधानात शब्द आहे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे वार्षिक अंदाजपत्रक. हे नेमकं काय आहे आपण पाहूया. पहा, आता मग अर्थसंकल्पाचे 2 महत्त्वाचे भाग आहेत किंवा 2 महत्त्वाचे कॉम्पोनेंट आहेत. पहिला भाग आहे कमाई, दुसरा भाग आहे खर्च. कमाईला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? इन्कम सुद्धा म्हणतो किंवा कमाईला आपण रेव्हेन्यू हा शब्द सुद्धा वापरतो. लक्षात ठेवा, कमाई या शब्दाला खूप नावाने ओळखलं जातं. कमाई म्हणजे इन्कम, कमाई म्हणजे रेव्हेन्यू, कमाई म्हणजे महसूल हा सुद्धा शब्द वापरला जातो. बरोबर आहे ना? सरकारला मिळणारा महसूल म्हणजे काय? सरकारला मिळणारी कमाई, सरकारला मिळणारे पैसे. आलं लक्षात? तर ही कमाई, रेव्हेन्यू. दुसरा भाग आहे एक्सपेंडिचर. मग सरकारला मिळणारी जी कमाई आहे ही 2 प्रकारची असते. एक असते महसुली कमाई, दुसरी असते भांडवली कमाई. सरकारला मिळणारी कमाई 2 प्रकारची असते. एक असते महसुली कमाई, दुसरी असते भांडवली कमाई. महसुली कमाई, बरोबर आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? रेव्हेन्यू रिसीट. महसुली कमाईला आपण काय म्हणतो? रेव्हेन्यू रिसीट हा शब्द वापरतो. म्हणजे नेमकं काय? तर सोपा कन्सेप्ट आहे. पहा, इथं एक शब्द लक्षात ठेवा. जेव्हा रेव्हेन्यू रिसीट हा शब्द वापरतो तर तुम्हाला थीम लक्षात ठेवायची आहे. रेव्हेन्यू रिसीट कशी असते? शॉर्ट टर्म असते. शॉर्ट टर्म. बरोबर आहे. म्हणजे रेव्हेन्यू रिसीट किंवा महसुली कमाई म्हणजे काय? अशी कमाई जी सरकारला थोड्या थोड्या टाइम इंटरव्हल नंतर पुन्हा पुन्हा मिळत जाते. अशी कमाई जी सरकारला थोड्या थोड्या टाइम इंटरव्हल नंतर पुन्हा पुन्हा मिळत जाते, त्या कमाईला आपण सरकारची महसुली कमाई असं म्हणतो.
तुम्ही जेव्हा जेव्हा सिग्नल तोडाल त्या प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुम्ही दंड भराल तेव्हा सरकारला ती कमाई जाईल. सो तुम्ही जो दंड भरत आहात ही सरकारची महसुली कमाई झाली. जेव्हा जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाल आणि हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर तुम्ही ते बिल फाडाल, त्या बिलामध्ये 5% GST येईल, 5% सेंट्रल GST येईल, हा 10% जेव्हा त्या हॉटेलवाल्याला मिळेल ही सरकारची कमाई झाली. याला आपण महसुली कमाई असं म्हणतो. महसुली कमाई म्हणजेच रेव्हेन्यू रिसीट, म्हणजेच सरकारची अशी कमाई जी सरकारला थोड्या थोड्या टाइम इंटरवल नंतर पुन्हा पुन्हा मिळत जाते. याला आपण सरकारची महसुली कमाई किंवा रेव्हेन्यू रिसीट असं म्हणतो. महसुली कमाई किंवा रेव्हेन्यू रिसीट असं म्हणतो. ही महसुली कमाई 2 प्रकारची असते. एकाला म्हणायचं कर मिळकत. कर म्हणजे काय? जी कमाई सरकारला लोकांवर व कंपन्यांवर वेगवेगळे टॅक्सेस लावून मिळते किंवा टॅक्सेसच्या माध्यमातून मिळते किंवा करांच्या माध्यमातून मिळते त्याला म्हणायचं कर मिळकत किंवा टॅक्स रिसीट. व कर सोडून, टॅक्सेस सोडून सरकारला जी बाकीची कमाई मिळते त्याला म्हणायचं करेतर. म्हणजे कर सोडून इतर. करेतरचा अर्थ काय होतो? कर सोडून इतर मिळकत. करेतर मिळकत याला आपण काय म्हणतो? नॉन टॅक्स रिसीट हा शब्द वापरतो. आलं लक्षात? तर पहा, कर मिळकत, टॅक्स रिसीट, जी कमाई सरकारला वेगवेगळ्या टॅक्सेसच्या माध्यमातून मिळते तिला म्हणायचं कर मिळकत किंवा टॅक्स रिसीट. आणि टॅक्सेस सोडून इतर सर्व साधनांमधून जी कमाई सरकारला मिळते त्याला म्हणायचं करेतर मिळकत किंवा नॉन टॅक्स रिसीट. त्याला म्हणायचं करेतर मिळकत किंवा नॉन टॅक्स रिसीट. मग कर मिळकत 2 प्रकारची असते. एक असते प्रत्यक्ष कर, दुसरी असते अप्रत्यक्ष कर. मी तुम्हाला जवळपास 50 प्रकारचे टॅक्सेस शिकवणार आहे. त्यावेळेस तुम्हाला हे सगळं क्लिअर होईल की टॅक्सेस कसे असतात, कोणत्या प्रकारचे असतात, कसे लावले जातात, हे सगळं शिकवणार आहे. फक्त लक्षात ठेवा, कर मिळकत 2 प्रकारची असते. एक असते प्रत्यक्ष कर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डायरेक्ट टॅक्सेस. दुसरी असते अप्रत्यक्ष कर ज्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट टॅक्सेस. मग टॅक्सेस सोडून मिळणारी इतर कमाई काय असते? तर ती असते सरकारला मिळणारी फीस, सरकारला मिळणारा फाईन, सरकारला मिळणारा डिव्हिडेंड. हे सगळे शब्द मी शिकवणार आहे. डिव्हिडेंडला आपण काय म्हणतो? डिव्हिडेंडला आपण लाभांश हा शब्द वापरतो. लाभांश काय? मी ज्यावेळेस तुम्हाला शेअर्स हा कन्सेप्ट शिकवल त्यावेळेस मी डिव्हिडेंड म्हणजे काय शिकवल. त्यानंतर सरकारला मिळणारा इंटरेस्ट म्हणजे व्याज, त्यानंतर सरकारला मिळणारी वेगवेगळी मदत किंवा डोनेशन्स आणि सरकारला मिळणारा नफा. हे सगळे टॅक्सेस नाही आहेत. हे काय? हे सरकारला असणारी कमाई आहे, पण हे टॅक्सेस व्यतिरिक्त मिळणारी कमाई आहे. टॅक्सेस सोडून मिळणारी इतर कमाई, कर सोडून मिळणारी इतर कमाई म्हणजे करेतर कमाई. याला काय म्हणायचं? करेतर कमाई. परत एकदा एक्सप्लेन करू. सरकारचा कमाई कॉम्पोनेंट, कमाई 2 प्रकारची असते. एक असते महसुली कमाई. महसुली कमाईच्या बाबतीत थीम लक्षात ठेवा. महसुली कमाई म्हणजे काय? शॉर्ट टर्म कमाई असते. अशी कमाई जी सरकारला थोड्या थोड्या टाइम इंटरवल नंतर पुन्हा पुन्हा मिळत जाते. इंग्लिशमध्ये एक शब्द आहे याला आपण रिकरिंग रिसीट म्हणतो. रिकरिंग, सरकारला पुन्हा पुन्हा मिळत जाणारी जी कमाई असते याला आपण काय म्हणतो? महसुली कमाई असं म्हणतो. महसुली कमाई 2 प्रकारची असते. एक असते रेव्हेन्यू रिसीट, एक असते कर मिळकत, दुसरी असते करेतर मिळकत. कर मिळकत परत 2 प्रकारची असते. एक असते टॅक्स रिसीट, दुसरी असते नॉन टॅक्स रिसीट. आणि करेतर मिळकत 2 प्रकार, खूप सगळ्या प्रकारच्या असतात. फीस, फाईन, डिव्हिडेंड, इंटरेस्ट, एड, प्रॉफिट. आलं लक्षात? त्यानंतर भांडवली कमाई. लक्षात ठेवा, भांडवली कमाई म्हणजे काय? ही लॉंग टर्म असते, दीर्घकालीन असते. याला आपण इंग्लिशमध्ये कॅपिटल रिसीट असं म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण याला कॅपिटल रिसीट असं म्हणतो. मग सोपा कन्सेप्ट आहे. जी कमाई सरकारला ॲट 1 शॉट मिळते, जी कमाई सरकारला ॲट 1 शॉट मिळते किंवा एकदाच मिळते त्या कमाईला आपण काय म्हणतो? भांडवली कमाई असं म्हणतो. कॅपिटल रिसीट लॉंग टर्म असते, सरकारला एकदाच मिळते, पुन्हा पुन्हा मिळत नाही. कॅपिटल रिसीटमधले हे 4 कॉम्पोनेंट पक्के लक्षात ठेवा, कारण ज्या वेळेस मी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या तुटी डेफिसिट शिकवणार आहे त्यावेळेस तुम्हाला कॅपिटल रिसीट कळणं गरजेचं आहे. कॅपिटल रिसीटमध्ये 4 सगळ्यात महत्त्वाचे घटक येतात. सगळ्यात पहिला आहे सेल ऑफ असेट. सेल ऑफ असेट म्हणजे काय? मालमत्ता विक्री. समजा सरकारमध्ये असणाऱ्या रेल्वेकडे खूप सगळ्या जमिनी आहेत. सध्याच्या कंडिशनला भारतामध्ये सगळ्यात जास्त लँड होल्डिंग कोणाची असेल तर ती रेल्वेची आहे. मग सरकारनं काय केलं? काही ठिकाणची स्वतःची रेल्वेची जमीन विकली, मालमत्ता विकली. किंवा सरकारनं काय केलं? बालेवाडी स्टेडियम स्वतः बॅडमिंटन सगळ्यांसाठी बांधलं.
आणि रोज दर 2 दिवसांनी कोणीतरी राजकारणी येतो, त्याच्या पोराचं लग्न बालेवाडी स्टेडियममध्ये ठेवतो. मग सरकार वैतागलं, सरकारनं काय केलं, बालेवाडी स्टेडियमच विकून टाकलं. याला म्हणायचं सेल ऑफ असेट किंवा मालमत्ता विकणे, सेल ऑफ असेट. मला सांगा, बालेवाडी स्टेडियम एकदा विकल्यानंतर सरकार परत विकू शकतं का? नाही विकू शकत. सो हे पहिलं झालं सेल ऑफ असेट. दुसरं आहे लोन रिकव्हरी. म्हणजे काय? कर्ज वसुली. सरकारने एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला दिलेलं कर्ज जर वसूल केलं असेल तर तो भांडवली रिसीटचा, कॅपिटल रिसीटचा भाग आहे, कर्ज वसुली. पुढचा आहे न्यू बॉरोइंग. म्हणजे काय? कर्ज उभारणी, नवीन कर्ज घेणे. पुढचा आहे कर्ज उभारणी किंवा नवीन कर्ज घेणे. तिसरा आहे नवीन कर्ज घेणे. आणि सगळ्यात शेवटचा आहे डिसइन्व्हेस्टमेंट, निर्गुंतवणूक. हा टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे, निर्गुंतवणूक. राहील लक्षात? तर या 4 घटकांना आपण काय म्हणतो? या 4 घटकांना आपण म्हणतो कॅपिटल रिसीट किंवा भांडवली कमाई. आलं? सोपं आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. परत एकदा सांगतो, लक्षात घ्या. भांडवली कमाई लॉंग टर्म असते, दीर्घकालीन असते, सरकारला ॲट वन शॉट मिळणारी असते. आणि यात 4 महत्त्वाचे घटक येतात. 4ही घटक तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. पहिला घटक आहे मालमत्ता विक्री. दुसरा घटक आहे लोन रिकव्हरी म्हणजे कर्ज वसुली. तिसरा घटक आहे न्यू बॉरोइंग म्हणजे नवीन कर्ज उभारणी, म्हणजे नवीन कर्ज घेणं. आणि चौथं आहे डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणूक. निर्गुंतवणूक हा टॉपिक तुम्हाला विस्तृत शिकवणार आहे. थोडक्यात काय निर्गुंतवणुकीचा अर्थ काय आहे? सरकारने एखाद्या कंपनीमधील स्वतःचे शेअर्स विकणं. जे की आता सरकारनं कशामधले शेअर्स विकलेत? सरकारनं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमधले स्वतःचे शेअर्स विकलेत. सरकार LIC मधले शेअर्स विकणार आहे. सो जेव्हा सरकार एखाद्या कंपनीमधील स्वतःचे शेअर्स विकतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? निर्गुंतवणूक किंवा डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. हा सगळा कमाईचा भाग झाला. महसुली कमाई, दुसरा आहे भांडवली कमाई. मग खर्च सुद्धा 2 प्रकारचा असतो. इथं खर्च हा जो टॉपिक आहे हा खर्च सुधारणांच्या नावाखाली आपण खूप विस्तृत शिकणार आहोत. इथं फक्त मी बेसिक तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. एक आहे महसुली खर्च, दुसरा आहे भांडवली खर्च. खर्च परत 2 प्रकारचा असतो. एक असतो महसुली खर्च, दुसरा आहे भांडवली खर्च. मग महसुली खर्च म्हणजे काय? थोडक्यात सरकारचा जो कन्झम्पशन एक्सपेंडिचर आहे, म्हणजे सरकारचा सॅलरीवरचा खर्च, सरकार जे व्याज देतं, मी इथं लिहून देतो, महसुली खर्च. महसुली खर्च, सरकारचा जो प्रशासकीय खर्च आहे, जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स आहे, त्याला आपण महसुली खर्च असं म्हणतो. लक्षात ठेवा, महसुली खर्च हा शॉर्ट टर्म असतो. पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे, हा जो सर्व महसुली खर्च आहे हा नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर आहे. नॉन प्रोडक्टिव्ह इकॉनॉमिक्सच्या भाषेत याला आपण काय म्हणतो? अनुत्पादक खर्च हा शब्द आपण वापरतो. अनुत्पादक म्हणजे ज्या खर्चामुळं सरकारचं कोणतंही उत्पादन वाढत नाही त्या खर्चाला आपण अनुत्पादक खर्च हा शब्द वापरतो. तर लक्षात ठेवा, हा सगळा काय आहे? सरकारचा अनुत्पादक खर्च आहे, नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर आहे. 7वा वेतन आयोग असेल किंवा आणखीन संरक्षणावरील खर्च, सरकारने बजेटच्या क्लासिफिकेशनमध्ये संरक्षणावरील खर्चाला सुद्धा काय म्हणलेलं आहे? अनुत्पादक खर्च म्हणलेला आहे. सरकारनं पे केलेली फीस असेल, सरकारनं भरलेला दंड असेल, सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज असेल किंवा सरकारचा मेंटेनन्सवरचा खर्च असेल, मेंटेन, हा सगळा महसुली खर्च आहे. लक्षात ठेवा, महसुली खर्चाला आपण उपभोगाचा खर्च म्हणतो, कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणतो किंवा मेंटेनन्स एक्सपेंडिचर म्हणतो. सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा, महसुली खर्च हा नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर असतो आणि सगळ्या सरकारांचं म्हणणं असतं महसुली खर्च कमीत कमी असावा. महसुली खर्च काय असावा? कमीत कमी असावा. परत एकदा लक्षात ठेवा, महसुली खर्च हा लॉंग टर्म नसतो, शॉर्ट टर्म असतो आणि महसुली खर्च कमीत कमी असावा असं सगळ्यांचं म्हणणं आहे.
मग दुसरा आहे भांडवली खर्च किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर सरकार जेव्हा पायाभूत सुविधा उभारण्यावर जो पैसे खर्च करते, पायाभूत सुविधा म्हणजे काय, रस्ते बांधणं, फ्लायओव्हर्स बांधणं, त्यानंतर एअरपोर्ट बांधणं, या सगळ्यांवर जे सरकार पैसे खर्च करतं, हा सगळा तुमचा कॅपिटल एक्सपेंडिचर झाला किंवा भांडवली खर्च झाला. भांडवली खर्च चांगला असतो, भांडवली खर्च लॉंग टर्म असतो, जो इकॉनॉमीसाठी अत्यंत चांगला असतो, लक्षात ठेवा. राहील लक्षात, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, भांडवली खर्च आणि महसुली खर्च. इथे एक छोटासा परीक्षेच्या सोयीने एक मुद्दा लक्षात ठेवा. काही वर्षांपूर्वी आपल्या इकॉनॉमीमध्ये हा जो खर्च आहे, या खर्चाचं वर्गीकरण वेगळं होतं. एक होता नियोजन खर्च म्हणजे प्लान एक्सपेंडिचर, आणि दुसरं होतं नियोजन बाह्य खर्च. म्हणजे काय, नॉन प्लान एक्सपेंडिचर. मात्र नंतर काय झालं, सी रंगराजन पॅनल, लक्षात ठेवा, सी रंगराजन पॅनलने रिकमेंड केलं की हे प्लान खर्च आणि जो नॉन प्लान खर्च हा फरक आहे, हा फरक रद्द करा. यामुळे आपण प्लान आणि नॉन प्लान एक्सपेंडिचर हा जो आहे, हा फरक आपण काय केलेला आहे, आपल्या बजेटमधनं रद्द केलेला आहे. लक्षात ठेवा, काही वर्षांपूर्वी काय फरक होता, प्लान एक्सपेंडिचर आणि नॉन प्लान एक्सपेंडिचरचा डिफरन्स होता. हा डिफरन्स आपण सध्या काढून टाकलेला आहे. सध्या हा डिफरन्स आपल्या इकॉनॉमीमध्ये नाही. राहील लक्षात, हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा चार्ट आहे. न चुकता हा चार्ट उद्याच्या लेक्चरला पाठ करून या. उद्यापासून लेक्चरची साईज वाढणार आहे, थोडं डिफिकल्ट टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत. सो मनाची तयारी करा, थोडा वेळ द्या. आणि महत्त्वाची गोष्ट, जर समजा तुम्हाला ॲप पाहताना कुठे अडचण आली तर काळजी करू नका. तुमचे लेक्चर जरी मिस झाले तरीही काळजी करू नका. तुम्ही म्हणलात की लगेच तुमचा ॲप बंद नाही करणार आहोत. जोपर्यंत तुमच्याकडनं चांगले लेक्चर्स पाहून होत नाहीत, आम्ही तुम्हाला एक्सटेन्शन देत राहू. एकदम 100% निश्चिंत राहा, फक्त अभ्यासावर फोकस करा. आमच्या बाजूला पण कधी कधी टेक्निकल अडचणी असतात, तर आम्हाला पण समजून घ्या. आम्ही तुमच्या सोयीनं, तुमच्या परीनं ज्या सगळ्या गोष्टी करायला हव्या, त्या सगळ्या गोष्टी करण्याचा आमचा 100% प्रयत्न असतो. चालेल, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.